एका माझ्या रील साठी एवढी मेहनत चालू आहे इथे. काय काय चाहते हो भाई, कहने का चाहते हो. अरे हे याच्या लँग्वेज वरती कंट्रोल करा रे कोणीतरी. काय यार फालतू लेक्चर देण्यात मी एक्सपर्ट आहे गाईस. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पहिले सगळे ब्लॉग्स बघितले असाल की मी अपना तो हे गाईस आम्ही आता चाललो मुलुंडला स्टुडिओला. आम्हाला रील शूट करायची आहे. खूप प्रायव्हेट आहे हे. आमच्या ना तिघांच्या पण घरी माहित नाही की आम्ही चाललोय आता स्टुडिओला, बट चाललोय सर्वेची रील शूट करायला एवढ्या रात्री. खूप लेट झालं. पोयम बोल रहे गाईज. आता आम्ही निघालोय आदित्य सोबत चाललोय स्टुडिओ वरती. मला पण नाही माहिती कसं काय असणार आहे. लोक तिथे सॉन्ग वगैरे रेकॉर्ड करायचे. तर बेसिकली आता मी सोबत चाललोय आणि मला रेकॉर्ड करायचे रील. आणि आता बॅग मध्ये मी एक शूज घेतलेत माझे, ते तुम्हाला तिथे पोहोचून दाखवतात. आम्ही सध्या बस मध्ये, पण आम्ही चाललोय. हे मला शूट करायचे आता जमा झाला नंतरला अंतर. आणि आता रात्रीचे किती वाजले फोन दाखव. 10:35. दादा 10:35 झाले आणि आम्ही निघतोय रात्री इतका. सलीम भाई देखो यहाँ पे ठोक दिया है दादर स्टेशन के बाहर. थार के सामने एक्टिवा ठोक दिया. प्लीज कलेक्ट योर टिकट. अरे आली टिकट है. गाइस हम जा रहे हैं इधर से ठाणे. उसके बाद हमारा उधर से स्पेशल ट्रेन है गोवा तक. गोवा पौंडीचेरी. पौंडी ये बोलते रहे कैसे है. पौंडीचेरी उधर से डायरेक्ट केरला. धीरे धीरे केरला से कन्याकुमारी. उधर से फिर हम यू टर्न मारेंगे, फिर से मुंबई, फिर से जाएंगे पुणे वगैरह करके, मनाली वगैरह करके. सस्ते नशे हो गए. लेह तक जाएंगे हम. सस्ते नशे हो गए. पौंडीचेरी देख, पौंडीचेरी देख शॉर्ट्स पे आ रहा है. ट्रेन भी आ गई है. चलो ट्रेन में गाई शर्म करूँ गाई. इतना भीकर चोट बन गया हूँ कोई मेरे को उठा के कहीं भी चला जाता. भाई पॅक केलं सगळं. आदित्य कुठे बसतो या इथे. इथे बस. माझ्या गाडी मेरी गाडी में बैठ जा. गाईज आता आम्ही मुलुंड स्टेशनवर उतरलोय आणि आता ऑटोमध्ये BMW चाललोय. BMW हा सॉरी आपण BMW ने चाललोय. कुठे चाललोय. स्टुडिओला. तर फायनली आपण आहे स्टुडिओमध्ये आणि आता आपण रील शूट करणार आहे माझ्यासाठी. आणि एका रीलसाठी इतकी मेहनत लागते तुम्हाला आता दाखवतो मी. तर माझ्यासोबत आता कोण कोण आहे बघा. हे बघा हे काका आहेत. दे आर द ओनर ऑफ दिस स्टुडिओ. आदित्य बघा माई टी शर्ट वेअर करतोय. आपला विष्णू इथे बसलाय. अँड दिस इज द लाइटिंग सेटअप हिअर. आणि इथे आपलं काहीतरी शूट होणार आहे. इथे बिहाइंड द सीन ग्रीन स्क्रीन आहे. आणि ह्या साईडला लाईट तर एवढी नाही, बट तुम्हाला शो करतो. असं काहीतरी सेटअप आहे 8 बॉल पूलचं. नंतर इथे बाहेरचा व्ह्यू दिसतो. आणि इथे पण बघा बसायला सीट्स वगैरे. इथे पण आपण काहीतरी शॉर्ट्स घेणार आहेत. तर आता एका माझ्या रीलसाठी एवढी मेहनत चालू आहे इथे. थँक्स टू मी. थँक्स टू मी. फक यू. फ्रेम बघू जरा मी जरा. तर आता ह्याच्यावरती आपण फ्रेम बघतोय. बाय द वे तुम्हाला शूज दाखवायचे गाईस. तर बघा हे आपले शूज आहेत. दिस इज दिस ब्रँड. मी आपला स्टोरी टाकली होती त्याची. हे शूज आहे, त्याच्यात शूट करायचं आपल्याला. इथे पण आपण स्टेअर्सवरती शूट घेऊ शकतो. आणि वरती बघा डॅम फक. तिथे बघा मी दिसतोय ब्लॉग शूट करतोय. तर एवढी स्पेस आहे इथे आपण कुठे पण शूट करू शकतो. तर म्हणून मी ह्या स्टुडिओवरती आलो शूट करण्यासाठी. गाईस तर आम्ही आता शूट करतोय सर्वेशचा. सर्वेश खेडेकर. सर्वेश आर यू रिलॅक्स. यू फील लाइक अ शाहरुख खान. Yeah, You should. you should like myself. Let's do it. Yeah, let's go man. Meanwhile, चालू आहे आमचा शूट. आम्ही मध्ये ब्रेक घेतलाय थोडासा 5 मिनिटाचा. एक टेक आमचा घेऊन झालेला आहे. थोडं रिलॅक्स करतोय कारण की खूप ह्याच्या पाठी मेहनत असते. आम्ही करतोय. काका आम्हाला खूप आयडिया देतात. आम्ही ते सगळं. Why are you laughing bro? साखर खाऊन आलाय गाईस म्हणून हसतोय. तर असं खूप काय काय त्या काकांच्या ह्यानी खूप काय काय चाहते हो भाई. कहने का चाहते हो. ऑडियन्स बोलेल कहना क्या चाहते हो. सर्वेची रील तर आता आणि ब्लॉग तर येतच आहे. येस गाईस तुम्हाला समजेल. बिकॉज आता आम्ही शूट करतो. मी ऑलरेडी एक ब्लॉग आता शूट करून आलो आणि नंतर रात्री परत शूट करतो. तर तुमचं एक फर्ज बनतं आहे की चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायचं. जर मी एवढी मेहनत करतो तर तुमचं पण काहीतरी फर्ज बनतं. आम्ही रात्रभर जागतोय एका रीलसाठी गाईज.
1:30 वाजले बघा. 1:30 वाजले तरी पण आम्ही आता रील शूट करतोय. रील शूट करतोय आम्ही, ब्लॉग पण शूट करतोय त्यासोबतच. आमच्या तिघांसाठी काका पण आमच्यासाठी जागे आहेत. आम्ही सगळे मिळून मेहनत करतोय. तर तुमचा पण एवढा हक बनला पाहिजे की तुम्ही सबस्क्राईब कराल युट्यूब चॅनलला. हा सर्व्हिसचा चॅनल असेल बट आम्ही सगळे मिळून ती मेहनत करतोय की कुठेतरी ग्रो अप करायला. लेक्चर देण्यात मी एक्सपर्ट आहे गाईज. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पहिले सगळे ब्लॉग्स बघितले असाल की मी अपना तो जे तुम्ही रील्स बघितले असाल सर्वेचे, जे सिनेमॅटिक बट गाईज आता आम्ही जे आता इथे करतोय ते खूप अनप्लॅन्ड होतं, खूप डिफिकल्ट. आता वाजलेत किती दाखव. आता दाखवलं. स्टुडिओ क्रिस्टलला फॉलो करा. इंस्टाग्राम पेज आम्ही टाकून देऊ. पेज गाइस पेज. सॉरी रात हो गई, मेरे को नींद आया. लेट्स स्टार्ट. हार्ली डेविडसन ओरिजिनल शोरूम जॅकेट फॉर सरजी. व्हॉट अ जॅकेट मॅन, व्हॉट अ जॅकेट. काय जॅकेट आहे गायचं बघा, चेक इट आउट. फुल्ली लेदर, फुल्ली ओरिजिनल. भाई याच्यावरती आता शूट करायचं आहे भाई. रील साठी मी एक्सायटेड आहे गाईज. तर असं वाटतंय काहीतरी हा जॅकेट बघू शकतात. खूप एकदम भारी वाटतं. असं वाटतं की ते धूम 3 मधला होतो ना कॅरेक्टर, सेम तसं मला वाटतं. गाईज लिटरली मी इथे फर्स्ट टाइम आलो आणि मला इतकी जास्त मजा येते ना इथे. एकदम फ्रीली वाटतं आणि इतका भारी शूट होतं ना, जसं मनापासून वाटतं तसं. तर आता आम्ही गेम खेळलो, तुम्ही जसं की बघितलं आता. तर आता आपण चाललोय बाहेर राईडसाठी. काका आता गाडी काढतात, तर जरा फिरून वगैरे बाहेरून मस्त मजा येणार आहे. आणि आमची रील आता जस्ट शूट झाली आणि रात्रीचे वाजतात 3. इतका लेट आपली रील शूट झाली आता. आम्हाला इथे एक स्टॉल भेटलाय बुर्जीचा. तर आता आपण खायला झालोय मिडनाईट क्रेविंग्स. अरे बघा इथे स्टॉल आहे बाहेर, तिथे आता आपण चाललोय. थँक्यू सो मच सर. नथिंग. तर गाईज आता आपण खाऊन घ्या बुर्जी पाव. गाईज इथे बघा शुगर भेटली आपल्याला, मस्त झोपली बघा. ही कॅट आहे. आम्ही जातो, तू आता हिला घेऊनच बस. तर आता आम्ही जस्ट तुम्ही बघित एक गाडी उडलेली. अरे हे याच्या लँग्वेज वरती कंट्रोल करणार कोणीतरी. काय यार फालतूगिरी आदित्य. व्हॉट इज दिस. एक प्लीज यार, म्हणजे काय होतं थोडं. अरे मी पण खूप शिवाय देतो बाळा, पण हे त्याच्यात पुढे नाही द्यायच्या. तेच तर गाईज आता आपण जस्ट भुर्जी पाव खाऊन आलो. तिथे तो भाई माणूस आहे ना आम्हाला एडा बनवत होता. 40 रुपये एक प्लेट होती, ठीक आहे. तर आम्ही किती घेतले, 2 प्लेट घेतले 4 मध्ये. तर आपले किती झालं पाहिजे बिल, 80 रुपीज, ठीक आहे. वरतून आम्ही एक ऑमलेट घेतला एक्स्ट्रा. तर एक ऑमलेट काय 70 रुपयाला असतो, नाईट चार्जेस पण असले तर. इतका तो असा बोलत होता, वाढत होता, बोलतो 250 रुपये झाले डायरेक्ट. तर आम्ही त्याला पे पण करायला गेलो आणि सीन काय आला, त्याला पेच नाही झाले. प्रोसेसिंगवर गेला पेमेंट. 2दा गेले, दोन्ही पण प्रोसेसिंगवर गेले. तर असा इश्यू झाला. तर हा एक असतो इन्स्टंट कर्मा. पण असं पण नाही की काका त्याचे पैसे ठेवणार आहे. तो पे नाही झाला तरी त्याला उद्याहून पे करतील असं आहे. आदित्य बघा असं झोपलं इथे. काय विष्णू इथे झोपलाय. अँड गाईज आता मी हा ब्लॉग एंड करतो. आता आम्ही जस्ट घरी आलो आणि आता आम्हाला पण झोप आली आहे. सकाळचे आता वाजता 4:30 आणि आता आम्ही झोपायला चाललोय. इतका आम्ही रील केलं, बाहेर गेलो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. इफ आवडला तर प्लीज जाऊन लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करूया. आपण भेटून नेक्स्ट ब्लॉगवरती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.